मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सांगलीत बॉडी बिल्डिंग साठी उत्तेजक इंजेक्शन विकणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई, तिघांना अटक। अंमली पदार्थ विक्रीची अनेक प्रकरणे यापूर्वी उघड झाली। आता सांगली परिसरात उत्तेजक इंजेक्शनची विक्री होत आहे। मेफेंटानरमाइन सल्फेट इंजेक्शन हे बॉडी बिल्डिंग किंवा नशा करण्यासाठी वापरण्यात येते। शरीर सौष्ठवचा व्यायाम करणाऱ्या युवक व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पिळदार स्नायूंचे आकर्षण दाखवून त्यानंतर या नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश विटा पोलिसांनी केलाय। या प्रकरणी दिलीप बापूराव ठोंबरे वय वर्ष 48 राहणार नेहरू नगर विटा, सुशांत हिंदूराव जाधव वय वर्ष 27 राहणार पुंदी रोड तासगाव मूळ गाव हतनौली आणि अमरदीप रामचंद्र भंडारे वय वर्ष 40 राहणार कर्वे तालुका खानापूर या तिघांना अटक केली आहे। यावेळी त्यांच्या ताब्यातील मेफेंटानरमाइन सल्फेट इंजेक्शनचे 8000 रुपये किमतीच्या 16 सीलबंद बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या। विटा शहर आणि आसपास विद्यालय परिसरात युवकांना पिळदार स्नायूंच्या आमिषाने मेफेंटानरमाइन सल्फेट या नशाच्या इंजेक्शनची विक्री होत असल्याची तक्रार विट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांना मिळाली होती। त्यानंतर त्यांनी हवालदार उत्तम माळी यांच्यासह पोलीस पथकाने तिथे सापळा लावला। त्यामुळे विटा येथील कंपाऊंडचे काम करणारा दिलीप ठोंबरे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे मेफेंटानरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 16 सीलबंद बाटल्या सापडल्या। त्यावेळी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता या प्रकरणात त्याला मदत करणाऱ्या सुशांत जाधव व अमरदीप भंडारे या दोन साथीदारांची नावे निष्पन्न झाली। मुख्य आरोपीला अटक केल्याचं पोलिसांसमोर आवाहन होतं। सुशांत जाधव याला तासगाव मधून तर अमरदीप भंडारे याला कारवे येथून अटक केली। पोलिसांनी तरुणांना बेकायदेशीर नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। मात्र हे इंजेक्शन संशयित तिघेजण कुठून खरेदी करत होते याचा मुख्य तपास करून त्यांच्याही मुसक्या आवळण्याचं पोलिसांसमोर आवाहन आहे। आरोपीकडून 145 इंजेक्शनच्या बाटल्या जप्त। मेफेंटानरमाइन सल्फेट या इंजेक्शनचा वापर हा हृदय दाब वाढवण्यासाठी केला जातो। MD आणि MBBS पदवी असलेल्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय या इंजेक्शनची विक्री करता येत नाही। कोणत्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध वापरल्यास विषारी द्रव्याचे परिणाम होऊन व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो किंवा आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते। पोलिसांना या संदर्भात माहिती मिळाली त्यानंतर मावळातील शिरगावमध्ये उत्तेजक इंजेक्शन विकणाऱ्या दोघांना अटक केली। शिरगाव पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपींकडून 145 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत।